दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। ताली की सेवा करिए सब जन। जय हो। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। जय हो। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अति पुत्रो दिगंबरा अनुसया सुतो दिगंबरा पुत्रो दिगंबरा अनुसया सुत दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा।
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय भगवान की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की, जगदंबा भवानी माता की जय। आज रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने आणि भगवान दत्तात्रयांच्या या पवित्र तपस्थलीवरती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या उपस्थितीमध्ये श्री दत्तचरित्र कथा आणि गुरुचरित्र पारायण सोहळा आज कथेचा प्रथम दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची कथा करत असताना इथं जमलेली सर्व माता भगिनी पुरुष मंडळ आबालवृद्ध तरुण मंडळ तसेच स्टेजवरती उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी मित्रमंडळी शिंतवादक श्री हरिभक्तपरायण राहुल महाराज नाऊलगावकर तसेच गायनाचार्य श्री हरिभक्तपरायण माऊली महाराज पिंपरे तबला विशारद श्री हरिभक्तपरायण अक्षय महाराज पांचाळ ऑटोपॅड वादक श्री हरिभक्तपरायण पांडुरंग पाटील अंबुरे आळंदी देवाची ही कथा आपल्याला वर्षभर घर बसल्या ठिकाणी ऐकता यावी याच्यासाठी महाराजांनी जी सुविधा उपलब्ध करून घेतलेली आहे ते म्हणजे पुण्यवाणी यूट्यूब चॅनल आणि तसेच बाप माणूस कीर्तन सोहळा दोन्ही यूट्यूब चॅनलवरती आपण ही कथा श्रवण करू शकता। गोड असं कथेचं निवेदन, गोड असं या आपल्या सप्त्याचं निवेदन आपले सर्वांचे लाडके सर्वांचे आवडते माझ्यावर आणि सर्वच कलाकार मंडळीवरील विशेष ज्यांचं प्रेम आहे ज्ञानवृद्ध तपवृद्ध पण आम्हाला सर्व नवीन नवीन कीर्तनकार असो कथाकार असो गायक वादक असो प्रत्येकाच्या काळजावर अधिराज्य गाजवते व्यक्तिमत्व ते म्हणजे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज रेड्डी तुळजापूरकर आणि महाराजांच्या आज्ञेने इथं कथा करण्याचा योग माझ्या जीवनात प्राप्त झाला। गेल्या वर्षी पण आपण कथा श्रवण केली होती। आज कथेचा पहिला दिवस आहे आणि ऊनही जास्त लागाले त्याच्यामुळे तुम्हाला पुढं पुढं या म्हणून आम्ही म्हणणार नाहीत कारण का आम्हाला तिकडे या वाटायला। ही तपस्थली आहे अर्थात या ठिकाणी साक्षात भगवंत दत्तात्रय दुपारच्या वेळेला येतात। प्रत्यक्ष दर्शन कोणत्या रूपामध्ये भगवंताचं दर्शन इथं होईल हे सांगता येत नाही आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर जेवढं होईल तेवढं जास्त अन्नदान, जेवढं होईल तेवढं जास्त नामचिंतन, जेवढी होईल तेवढी जास्त साधना करा कारण काही तपस्थली आहे। इथं आपण एकदा नामचिंतन केलं तर त्याची फलश्रुती आपल्याला 10 पट मिळत असते आणि म्हणून आपण सतत नामचिंतन करायचंय, सतत कथा ऐकायची। याच्यासाठी आपण सुद्धा भरगच्च कार्यक्रम सुद्धा ठेवलेले आहेत महाराजांनी। झोपणं आराम करणं हे दुसरीकडे जमतं पण इथं नाही। जेवढी होईल तेवढी जास्त साधना करायची आहे। नामचिंतन हे सर्वश्रेष्ठ साधन आहे। कलियुगामध्ये तर सर्वात जास्त लवकर देव कोणत्या साधनाने प्रसन्न होतो, कोणत्या साधनाने देव भेटतो, कोणत्या साधनाने देव मिळतो याचं एकमेव उत्तर आहे या कलियुगात बाकीचे साधन करण्यामध्ये आपला वेळ वाया न घालवता आपण भगवत नामचिंतन केलं रे केलं जगाचा मालक तुम्हाला भेट दिल्याशिवाय राहणार नाही। फक्त ते आपण आवडीनं आणि श्रद्धेनं त्याचं नामचिंतन घेतलं पाहिजे। कलियुगा माझी करावे
तिथं जास्त होईल तेवढं महाराज नामचिंतन केलं पाहिजे. नामचिंतन जेवढी काही आपल्या जीवनामध्ये पाप झालेली आहेत ते जळून राख करण्याचा पावर या नामचिंतनामध्ये आहे. मग ते नामचिंतन घेत असताना तुम्ही कोणत्याही देवतेचं घ्या, कोणत्याही देवतेचं घ्या, चालतं. आज इथं आपण दत्ताचे चरित्र कथा सांगणार आहोत. इथं आपण म्हणत असतो देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता म्हणा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणा. शिवमहापुराण पांडुरंग महाराजांनी सांगायला सुरुवात केली की पांडुरंग महाराज म्हणतात ओम नमः शिवाय म्हणा, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा. भागवत कथेमध्ये राधे राधे म्हणा, बरोबर. पंढरपूरला गेलं की विठ्ठल विठ्ठल म्हणा. बागेश्वर धामची कथा ऐकली की पुन्हा हनुमंतराय. ऐकणाऱ्यांच्या डोक्यामध्ये असा संभ्रम निर्माण होतो, महाराज नेमकं भजन करायचं आम्ही कोणाचं. ऐका, ज्याचं ज्याच्या सोबत जमते त्याचं भजन करा. लक्षात आले का? ज्याचं ज्या देवाबरोबर जमतं, जो देव आपल्या आवडीचा आहे त्याचं आपण भजन केलं पाहिजे. उलट आपल्या हिंदू धर्मामध्ये ही सोय तरी आहे, याचं या देवासोबत जमत नसलं तर त्या देवाला सरी भजन करता येतं. दुसरीकडे ही सुविधा नाही. त्याच्यामुळे आपण भाग्याचे आहोत. आपल्याकडे अनेक प्रकारचे देव आहेत, अनेक प्रकारचं भजन साधना करता येते. म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणतीही साधना करायची आणि त्यातल्या त्यात आपला वारकरी संप्रदाय कोणत्याही देवतेची उपासना करू नका असं सांगत नाही, सगळ्या देवतेची उपासना करा असं सांगतो. मग तुम्ही म्हणताल महाराज नेमकं करायचं तरी कोणाचं? तुम्ही सगळ्यांचं करू शकता, पण एक आराध्य दैवत असावं. जे हरी आपलं जे आराध्य आहे ते आराध्य दैवत आपलं मानून बाकी सर्व देवाची पूजा करायची, सर्व देवाचं भजन करायचं. कळण्याकरता उदाहरण सांगतो मी. एखाद्या नवीन मुलीचं लग्न झालं, ती सासर घरी गेली नांदायला. जेवायला फक्त मालकाला वाटते का सगळ्यांची सेवा करते मामा? हा, सासऱ्यावर प्रेम करते, सासूवर प्रेम करते, तिची ननंद असते तिच्यावरही प्रेम करते, बरोबर ना. मोठी भाऊजाई असे तिच्यावरही प्रेम करते. नाही नाही, आपल्या मालकाचे जेवढे काही नातेसंबंधातले व्यक्ती आहेत त्या सर्वावर प्रेम करते, बरोबर का नाही. गेली कोणासाठी? मालकासाठी, पण सर्वावर प्रेम करते. पण या उलट ऐका, जरी ती स्त्री सासर घरी जरी सर्व नातेवाईकाबरोबर जरी राहत असेल, रत मात्र आपल्या पतीशी होते. तसं सर्व देवाचं भजन करायचं. आराध्य दैवत ते माझे आपलं तिथंच सर्वस्व असावं. प्रत्येक देवाचं भजन करत असताना त्या देवामध्ये आपलं आराध्य दैवत बघावं. झाली तुमची भक्ती. विरोध तर करायचा नाही आणि भक्ती केल्याशिवाय राहायची नाही. आणि आपलं आराध्य दैवत त्याला सोडायचं नाही. तीर्थयात्रेमध्ये प्रसंग आहे. नामदेव महाराज तीर्थयात्रा करत असताना निघाले, पण प्रत्येक देवाचं त्यांनी दर्शन घेतलं नाही. देवाला सांगितलं देवा कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेघिमी तयाचे दर्शन, मी दर्शन घेणार नाही. पण ज्यावेळी तीर्थयात्रा करत करत निघाले, कुठंही जाऊ द्या, नामदेव महाराज प्रत्येक देवाचं दर्शन घेत असताना म्हणायचे हा माझा पांडुरंगच आहे. कोणत्याही देवतेचं दर्शन घेत असताना म्हणायचं हा माझा पांडुरंगच आहे. कारण का पांडुरंगच माझा विविधतेने नटलेला आहे, विविध त्याने नाव धारण केलेले आहेत, रूप धारण केलेले आहेत. या रूपामध्ये सुद्धा मी माझा पांडुरंग पाहतो. याला म्हणतात आराध्य दैवत. ह्याच्यावर आपण विश्वास ठेवून राहणं आणि त्यालाच आपण प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक लीलेमध्ये त्यालाच आपण पाहणं. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे आपलं आराध्य दैवत आहे त्याची उपासना करणे अत्यंत महत्वाचं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तरी म्हणा, न तर बाकी सगळं आम्हाला म्हणायचंच काय आहे का नाही. सगळ्यांना मिळून भजन करायचे. मी आता एवढं सांगतो कशामुळं? नामचिंतन सगळ्यांना करायचे म्हणून, बरोबर आहे का नाही. मग सगळ्यांना मिळून एवढं तरी म्हणायचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय भगवान की. हां, दुसरं काही नाही. जेवण मस्त झाले, दुपारची वेळ आहे, सकाळी लवकर उठलात, रात्री प्रवास जास्त झालाय,
आणि डोळा लागण्याची जास्त दाट शक्यता आहे. म्हणून नाम साधना ही महत्वाची आहे, अत्यंत महत्वाची नाम साधना आहे. पांडुरंग महाराजांच्या या नियोजनामुळं तुम्हाला तर अनेक वर्षापासून सेवा घडते, पण आम्हाला सुद्धा 2 वर्षापासून सेवा घडते. हे आमचं परम भाग्य आहे. आणि इथं येण्याचं भाग्य, इथं येऊन गुरुचरित्र पारायण करण्याचं भाग्य, इथं येऊन कथा कीर्तन श्रवण करण्याचं भाग्य हे कोणालाही लाभत नाही. ज्याचं पूर्वसंचित फळाला आलेलं आहे त्याच भाग्यवानाला इथं कथा ऐकाय मिळते, त्याच भाग्यवंताच्या मुखामध्ये नामचिंतन येतं. अन्यथा त्याला नामचिंतन आणि कथा ऐकण्याची आवड निर्माण होणं शक्य नाही. काहीतरी पुण्य असेल, काहीतरी संचित असेल आपलं पूर्वजन्मीचं, म्हणून आपल्या इथं कथा कीर्तन ऐकायला मिळते, गुरुचरित्र पारायण करायला मिळतं. हे साधी सोधी गोष्ट नाही, ध्यानात ठेवा. आपल्याला वाटतं सहज होतं, सहज होतं असं वाटतं, पण हे सहज वाटतं पण तेवढं सोपं नसतं. ह्या दुर्लभ गोष्टी आहेत. मुखाला नामचिंतन येणं, पण असं झालं आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये त्याची उपलब्धी झाल्यामुळं आपल्याला त्याचं काही तेवढं व्हॅल्यू वाटत नाही. कथा जास्त झाल्या, कीर्तन जास्त झाले, त्याच्यामुळे आपल्याला काही त्याचं वाटत नाही. करा नामचिंतन, घ्या नामचिंतन म्हटलं की तेवढं काय आपल्याला वाटत नाही. बरोबर आहे की नाही? आता फुकट आपल्याला श्वास ऑक्सिजन मिळतो, याचं काही महत्व वाटतं का काका? आपल्याला वाटतं का? अजिबात वाटत नाही. माता भगिनी, मोकळा श्वास ऑक्सिजन फुकट मिळतो इथं, काय वाटतं का आपल्याला? नाही. आणि तेच कोरोनामध्ये त्या डिस्प्ले मध्ये सतत बघत होते 98 होईल की 99 होईल, आणि जो 90च्या खाली आला मग गॅरंटी नाही. तिथं ऑक्सिजनची किंमत कळाली. तसं आपल्याला अनायासे सहजरीतीने आपल्या जीवनामध्ये नामचिंतन घडतं, ही साधना घडते, म्हणून याची तेवढी आपल्याला काही व्हॅल्यू वाटत नाही. कारण का रोज रोज करायला मिळतं. आणि शास्त्रकार असं सांगतात, अति परिचयात आवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. अति परिचय झाला की कोणत्याही गोष्टीचा अनादर केल्या जातो. कारण का मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होते ना. अति परिचयात आवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. चंदनम काष्टे इंधनम कुरुते म्हणे. लोके प्रयागवासी कुपे स्नानम समाचरेत. प्रयागराज ठिकाणी राहणारे लोक रोज रोज जाऊन प्रयागराज तीर्थामध्ये आंघोळ स्नान करत नाही. ती खूप लांबची गोष्ट आहे. आता बघा बरं, सकाळी सकाळी आपल्याला पारायणला बसायचं असतं. उज्ज्वला मामी इथं 7ला म्हणजे 7ला इथं हजर राहतात. चला लवकर या, सुरू करायचं पारायण. आणि मग ते 7ला पारायण सुरू करायचं म्हणून आपण 5, 5:30, 6ला तर उठतोच. म्हणतो का इथं आपण थंड पाणी आहे, घाण आहे, अजिबात म्हणतो का काही? नाही, अजिबात नाही. पंढरपूरला आपला सप्ताह झाला, आळंदीला सप्ताह आपला झाला. पारायण करण्याच्या उद्देशाने आपण काहीच विचार करत नाहीत. इंद्रायणीचं स्नान करणं हेच आपलं कर्तव्य आहे. चंद्रभागेमध्ये स्नान करणं हेच आपला विधी आहे. म्हणून सकाळी सकाळी जातो कोणी आपण स्नानला. पण तिथं मुक्काम राहणारे त्यांना म्हटलं ना, चला ना महाराज आंघोळीला, ते म्हणतात महाराज इथं येणारं पाणी चंद्रभागेचंच आहे. पण ते येत नाही का? याचे कारणच आहे मुबलक प्रमाणामध्ये त्यांना उपलब्धी झाली. रोज 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 ती गोष्ट मिळायला लागली, रोज रोज गोष्ट ती भेटायला लागली की तिचं व्हॅल्यू माणसाचं कमी होत असतं. तसं आपल्याला रोज रोज एखादी गोष्ट मिळाली मग त्याला आपल्याला काही वाटत नाही. हे रोजचाच माणूस आहे, काही वाटत नाही त्याच. हे तसंच आहे आपल्या जीवनामध्ये सुद्धा. हे नामचिंतन, प्रत्येक महाराज, प्रत्येक कीर्तन, प्रत्येक कथा आपल्याला मुबलक मोफत ऐकायला मिळते. मग तिचं काही तेवढं आपल्याला विशेष महत्व वाटत नाही. ही कथा ऐकण्यासाठी, हे चरित्र ऐकण्यासाठी, हे कीर्तन ऐकण्यासाठी महाराष्ट्र सोडून तुम्ही बाहेर राज्यामध्ये ज्यावेळेस जाल ना, त्यावेळेस कीर्तनाचं महत्व तुम्हाला कळेल. तिकडच्या लोकांना कीर्तनच ऐकायला मिळत नाहीत, कथा तर मिळतच नाहीत. आपल्याला बस रोज ऐकायला मिळत आहे की नाही? ऐकून ऐकून आपले
बस काय काय माणसं म्हणतात महाराज आम्ही एवढे कीर्तन ऐकले, एवढे कीर्तन ऐकले. आता तुळजापूर इकडच्या काही माहीत नसेल तेवढं, पण आमच्याकडे म्हणतात. आमच्यासारखं नवीन पूर्व गावात गेलं त्याला परिचय करून देतात थोडा, आणि त्याला म्हणतात महाराज आमच्या देखत मोतीराम महाराज होऊन गेले, महाराज आमच्या देखत मारोतराव महाराज होऊन गेले, महाराज आमच्या देखत माधव महाराज होऊन गेले, महाराज आमच्या देखत औसेकर महाराज होऊन गेले. मी म्हणत असतो आता मलाही घाल. आता राहिलं तेवढं. आता आपल्यात काही बदल म्हणे अजिबात नाही, फक्त ऐकायचं. याने काहीच फरक जीवनामध्ये होणार नाही. आपल्या जीवनामध्ये बदल होणे आवश्यक आहे, आणि ते बदल करण्याची ताकद कशात असेल ती म्हणजे भगवत नाम चिंतनात आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये नाम साधना ही सर्वात महत्वाची आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय भगवान की. म्हणून आपण सर्वांनी इथं भजन करायचंय, जेवढी होईल तेवढी साधना जास्त करायची आहे. म्हणून इथं आळस करायचा नाही, अजिबात आळस करायचा नाही. तंतोतंत पद्धतीनं सर्व कार्यक्रम करायचे, ऐकायचे, श्रवण करायचं. एखादा शब्द जरी आपल्या जीवनामध्ये जर महाराज आपण अनुकरण केला तर जीवन बदलून टाकण्याची क्षमता या ग्रंथामध्ये असते, या कथेमध्ये असते. आणि या गाणगापूर या क्षेत्रावरती आपल्याला कथा करायला मिळते, हे सर्वांचं परम भाग्य आहे. हे दत्तात्रय प्रभूंची नरसिंह सरस्वती महाराजांची ही तपस्थली आहे. एकदा कथा ऐकली 10 कथा ऐकल्याचं पुण्य इथं मिळतं या जागेवरती. ही यज्ञाची भूमी आहे. इथं भस्माचा डोंगर आहे ना, ही यज्ञ केलेली भूमी आहे. जे लोक आले नाहीत म्हणजे पहिल्यांदा आलेत त्यांना वाटतं डोंगर डोंगर म्हणजे असा मोठा पर्वत असं वाटतं. ते नाही, यज्ञ केलेली जागा आहे तिथे. आपल्या लोकांनी ते आता भस्म नेऊन घराकडे, आता ते झालं, तिथे खड्डा पडला. आता गाणगापूर एक असं क्षेत्र आहे. या क्षेत्राचं महात्म्य पाहत असताना गोड असं महाराज वर्णन आलेलं आहे. या ठिकाणी श्रद्धेनं, विश्वासानं, आपुलकीनं, प्रेमानं, निष्ठेने जर आपण कोणतीही साधना करा, ती आपल्या जीवनामध्ये काहीतरी फल प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. जसं पंढरपूरचं महात्म्य आहे तसं गाणगापूरचं महात्म्य आहे. जसं काशीचं महात्म्य आहे तसं गाणगापूरचं महात्म्य आहे. पंढरपूरचं महात्म्य सगळ्याला माहिती आहे. पंढरपूरमध्ये गेल्या गेल्या काय केलं पाहिजे? चंद्रभागेला स्नान केलं पाहिजे, नंतर पुंडलिकाचं दर्शन घेतलं पाहिजे. पुन्हा कुणीकड? नामदेव पायरीकडे. नामदेव पायरीकडे जात असताना आधी कोणाकडे? चोखामेळा, नंतर नामदेव पायरी. तिथे अनेक संतांच्या समाध्या आहेत, तिथं नतमस्तक झालं पाहिजे. नामदेव पायरीकडे जात असताना उजव्या साईडला मारुतीरायाचं लाल कलरचं मंदिर आहे हनुमंतरायाचं. त्या हनुमंतरायाच्या समोर नंदी आहे. का नंदी असावा याचंही आपल्याला कारण माहिती असावं. पंढरपूरला गेलेले बघितले का मारुतीरायाचं मंदिर? पंढरपूरला कोण कोण गेलं तर हात वर करा बरं. खोटं बोलू नका बरं, शेजानीची शपथ आहे. सगळे गेलते ना पंढरपूरला गेले. मग पांडुरंगाचं मंदिराचं दर्शन, पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या अगोदर नामदेव पायरीचं दर्शन घेतो आपण. त्याच्या अगोदर जाते वेळेस उजव्या साईडला लाल कलरचं मारुतीरायाचं मंदिर आहे. कोण कोण पाहिलंय? आणि मारुतीरायाच्या समोर काय तिथं? ज्यानं पाहिले त्याला माहित. नंदी आहे. हनुमंतरायाच्या मंदिरापुढं नंदी नसतो. नंदी कुठं असतो? महादेवाच्या. तिथं कसं काय? तिथं का आहे याचं कारण, हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये नंदी नसतो, पण पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर जे मारुतीरायाचं मंदिर आहे त्या मारुतीरायाच्या मंदिराच्या समोर नंदी आहे. याचं कारण आहे, ही ओळख करून देतात ते नंदी महाराज की तुमच्या अगोदर आमच्या भगवान शंकराने सुद्धा या पांडुरंगाची वारी केलेली आहे.
त्या गर्दीमध्ये मला चालता येत नव्हतं म्हणून आमच्या मालकाने मला इथं ठेवलंय, ही त्याची प्रचिती आहे. पण आपण गेलं की हे बघत नाही. बघतो का? पंढरपूरला गेलं हे कशामुळे असेल, हे कशामुळे असेल, हे कोणी काका बघत नाही. पंढरपूरला गेले की बाया बघतात बांगड्या आणि माणसं बघतात घोंगड्या. दुसरं काय नाही आपण पाहत पंढरपूरमध्ये. पंढरपूरचं महाराजी महात्म्य आपण, जसं हे गाणगापुराचं महात्म्य आहे, हे संगम आहे आणि या संगमावरती नरसिंह सरस्वती महाराजांचं हे वास्तव्य आहे. इथं कसलीही बाधा असू द्या, संसारातली पीडा असू द्या, संसारामध्ये किती संकट असू द्या, यातना प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात, संकट येतात. काही काही संकट महाराज काही दिवस राहतात, निघून जातात. पण काही काही संकट असे असतात ते संत सेवेशिवाय, नामचिंतनाशिवाय जात नाहीत. आणि ते संकट न जाणारे, ते संकट घालवण्याची ताकद कशात असेल ते म्हणजे गाणगापूर. हे गाणगापूर आहे. इथं कसलंही संकट महाराज निघून जातं. इथं वारी करतात महिन्याला माणसं, म्हणून वर्षाकाठी आपण 3 दिवस येतोच. वारीच आहे आपली. प्रत्येकाच्या जीवनामध्ये चिंता आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी भय आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी दुःख आहे. इथं या बसल्या ठिकाणी मंडळीला प्रत्येकाला विचारा, प्रत्येकाचं उत्तर येईल, महाराज माझ्या जीवनामध्ये हे संकट आहे, ते संकट निवृत्त करण्यासाठी आणि सुखप्राप्तीसाठीच मी इथं आलेलो आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेच. चिंता आहे का नाही माता भगिनी? चिंता आहे का नाही? चिंता नाही असं कोणी आहे का? दुःख नाही असं कोणी आहे का? बस इथंच काय, जगतामध्ये सुद्धा राहुल महाराज इथं कोणी सुखी नाही महाराज. इथं प्रत्येक जण दुःखाच्या सागरामध्येच बुडून गेलेला आहे. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. जय हो. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जगम जोगी, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. प्रत्येक जण दुःखी आहे इथं. राजा दुःखी आहे, प्रजा दुःखी, प्रत्येक जण. ज्याच्याकडे पैसा आहे तो पण दुःखी आहे, ज्याच्याकडे पैसा नाही तो पण दुःखी आहे. पैसाच आहे म्हणजे सुख मिळालं हे डोक्यातून काढून टाका. ऐका, जास्त पैसा मिळाला म्हणजेच सुख मिळालं हे डोक्यातून काढून टाका. पैशाने सुख मिळत नाही, पैशाने सुविधा मिळत असतात. पैशाने अन्न मिळेल पण भूक लागत नाही, पैशाने गादी पलंग मिळेल पण झोप लागत नाही. तसं पैशाने सुविधा मिळतात पण समाधान मिळत नाही. ते समाधान कुठे मिळतं तर ते समाधान भगवत नाम चिंतनामध्ये आणि हरीच्या कथेमध्येच ते समाधान मिळतं. इतरत्र तुम्हाला कुठंच समाधान मिळणार नाही, अजिबात नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी काहीतरी आहेच. दुःखी नाही असा एकही व्यक्ती पाहायला मिळणार नाही. आणि सगळ्याला माहिती आहे संसार म्हणलं की दुःख आहेच. त्या संसारातून महाराज वेळ काढून आपल्याला सुख प्राप्त करायचं असेल तर म्हणून ही कथा, म्हणून हे कीर्तन, म्हणून हे पारायण आहे, म्हणून वारे आहेत, दुसरं कशासाठी नाही.
घर बसल्या ठिकाणी माणसं बिनकामी चिंता करतात, काहीच कामाच्या नाही तरी चिंता आपण करतो बसल्या ठिकाणी. जे व्हायचे ते होणारच आहे, ते टळत नाही. देवानं जन्म दिलाय, त्याचं कसं सांभाळ करायचं आहे, त्याला कसं मोठं करायचं आहे, हे सगळी जिम्मेदारी कोणाची आहे? देवाची आहे. पण विनाकारण आपण त्याची चिंता केल्याशिवाय राहत नाही, आणि त्याची चिंता करून आपल्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहत नाही. किती चिंता आहे मामा? बास. कशा कशाची चिंता आहे सांगता येत नाही, प्रत्येकाची वेगवेगळी चिंता आहे. पण तरी पण सांगतो एखादी चिंता. आपण घर बसल्या ठिकाणी चिंता करतात, माता भगिनी पोरग कसं निघल, कस तरी निघालं पोरग, चांगलं झालं, पुन्हा मोठं झालं पुन्हा चिंता आहे. आता सून कशी मिळते याची चिंता आहे, सूनही आली, पुन्हा चिंता आहे, त्याला लेकरू होईल का नाही, झालं लेकरू, पुन्हा ते चांगलं निघेल का नाही याची चिंता आहे, चांगलं निघालं, पुन्हा शाळेत जाईल का नाही याची चिंता आहे, शाळेत गेलं, पुन्हा त्याला चांगले मार्क मिळतील का नाही याची चिंता आहे, चांगले मार्क मिळाले, चांगलं कॉलेज मिळेल का नाही याची चिंता आहे, चांगलं कॉलेज मिळालं ते पदवीधर होईल का नाही याची चिंता आहे, झाला पदवीधर त्याला ड्युटी लागलं का नाही याची चिंता, झाली नोकरी लागली, आता छोकरी मिळेल का नाही याची चिंता आहे. आणि सध्या मोठी सगळ्यात चिंता तीच आहे, छोकरी. सगळ्याला मिळाला नोकरी, पण आणखी मिळाली नाही छोकरी. जीवनामध्ये चिंता नाही असं नाही, प्रत्येकाला चिंता आहेच. भय आहे का नाही सांगा बरं? भीती आहे का नाही? प्रत्येकाला भीती आहे. शास्त्रकारांनी 6 प्रकारची भीती सांगितली. जो ताकदवान आहे त्याला क्रूश होण्याची भीती आहे, जो स्वरूपवान आहे त्याला कुरूप होण्याची भीती आहे, जो पदावर आहे त्याला पदच्युत होण्याची भीती आहे. प्रत्येकाला कशा ना कशाची भीती आहेत. पण एखादा म्हणतच असेल, महाराज मी कोणालाच भीत नाही, जरी तू कोणाला नाही भिला तरी शेवटी यमराजाला तरी तुला भ्यावंच लागतं. यमाला भीता का नाही? यमाला भ्यावं लागतं का नाही? एक जण म्हणला, महाराज यमराजाला तुम्ही भेट असताल, मी भेटच नाही. म्हणलं कस काय? म्हणला मी ग्रामपंचायतीचा सदस्य आहे. काय तुझं त्याचं काय नातं लागल का कुठं? हो, एवढे मोठे मोठे माणसं होऊन गेले. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फाशी. प्रत्येक जण महाराज त्याच्यामध्ये गेलेला आहे. काळाची भीती प्रत्येकाला आहे. म्हणून काळापासून भयनिवृत्तीसाठी कोणती साधना असेल या जगतामध्ये? काळावर सुद्धा विजय मिळवायचा असेल तर त्याची साधना एकच आहे, ते म्हणजे भगवत नामचिंतन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय भगवान की. त्याचं नामचिंतन ही सर्वात मोठी साधन आहे. याच्याशिवाय दुसरं काही तुम्हाला तरुण उपाय नाही महाराज या कलियुगामध्ये. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वथा. म्हणून कलियुगामध्ये बाकीच्या साधना करत बसायची गरज नाही, आणि तेवढं करणं शक्य नाही. यज्ञ याग क्रिया आपल्याला घडणं शक्य नाही, तपानुष्ठान करणं शक्य नाही. पारायण 3 तासाचं आहे तरी बसणं होत नाही. कथा 2 तासाचीच आहे तरी सुद्धा बसणं होत नाही. 2 तासाच्या कथेमध्ये सुद्धा आपले 36 आसने होतात, रामदेव बाबाचे सोडून. बसणं होत नाही आपल्याला. जप तप अनुष्ठान करणं आपल्याला जमतच नाही, ते नाही जमत. मग एकच साधं आणि सोपं सुलभ कळणारं आणि आपल्याला सहजरित्या करता येणारं कोणतं साधन असेल ते म्हणजे भगवत नामचिंतन. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा
अत्रिपुत्र दिगंबरा अनुसया सुत दिगंबरा दिगंबरा अनुसया पुत्र दिगंबरा अत्रिपुत्र दिगंबरा अनुसया सुत दिगंबरा दिगंबरा अनुसया पुत्र दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय भगवान की जय. म्हणून नाम साधना ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. एकदा जर नामचिंतन घेतलं तरी तुमचं काम झालं. तुम्ही म्हणताल महाराज बरं आहे एकदाच नामचिंतन घ्यायचं सगळं मिळवायचं, पण ते एकदाच नामचिंतन घेत असताना ते श्रद्धेने घेतलं पाहिजे. काही काही माणसं महाराज कितीही सांगू द्या त्याच्या मुखाला नामचिंतन येणं शक्यच नाही, म्हणणारच नाही. आता बघा गाणगापूरला येण्यासाठी कोण कोण उतावीळ होतं? हा बास. आता ज्यांना ज्यांना आवडतं तेच इथं आले. आता गावामध्ये सुद्धा आपल्या कथा कीर्तन असतात. गावात जेवढे माणसं असतात तेवढे सगळे येतात का? नाही. गावात भरपूर असतात. महाप्रसाद करायचा झाला तर कुंटल आणायला लागतं आणि कथेला किलोवर असतात. बरोबर आहे का नाही? ज्याला नामचिंतन आवडत नाही, ज्याला कथा आवडत नाही, त्याला महाराज गाणगापूर वारी आली काय, पंढरपूर वारी आली काय, त्याला फक्त माळेगाव, त्याला बाकीची काही गरज नाही. त्याला देणं घेणंच नसतं बाकीचं महाराज. बस एका गावामध्ये महाराज एक असा व्यक्ती राहत होता. त्याला भजनाचा काका एवढा कंटाळा, आयुष्यात त्यानं कधीच देवाचं नामचिंतन घेतलं नाही. ऐका, एका नामचिंतनाची पावर सांगतोय, एका नामचिंतनाची, देवाच्या एका नावाची पावर सांगतोय. लक्षपूर्वक ऐका. कधीच नाव घेत नव्हता आणि त्याचा एक मात्र भाऊ सज्जन होता. रोज कीर्तन ऐकायचा, रोज कथा ऐकायचा. एक दिवशी महाराज त्याच्या घरी मुक्कामाला गेले. महाराज म्हणले किती जण भाऊ? ते म्हटले 2 जण. आणि दुसरा? ते म्हणे महाराज त्याला हे माझं कीर्तन, हे कथा पुराण त्याला आवडत नाही, देवाचं नामचिंतनच घेत नाही म्हणे. महाराजांनी सांगितलं घेतच नाही नामचिंतन? म्हणे घेतच नाही. मी बघतो म्हणे. आज ते 12 वाजता यायचं, त्यानं ते भारीच राहायचं. 12 वाजता यायचं. महाराजांनी गेट लावला. त्याची जी रूम होती का नाही, त्याच्या रूमच्या आतमधून गेले आणि कडी लावून घेतली. संध्याकाळची वेळ आहे, 12-1 वाजता आला तो व्यक्ती. आयुष्यात कधी नामचिंतन घेतलं नाही मामाद्याने. बाहेरून आला, दाराची कडी वाजवली, दार काढा. मधून महाराजांचा आवाज आला. सांगितलं दार काढत नाही. अहो म्हणे माझं घर आहे, दार काढा. महाराजांनी सांगितलं दार काढतो, पण एका अटीवर. तो म्हटला कोणती अट आहे? महाराजांनी सांगितलं दार काढतो, एक अट आहे, फक्त एकदा राम म्हण. काय म्हटले? एकदा राम म्हण. ते म्हटला दुसरं काहीही म्हणीन, पण त्याचं नाव घेणार. बघा काय म्हटला तो? त्याचं नाव घेणार नाही. महाराज म्हटले मी दार काढणार नाही. महाराज म्हणले जोपर्यंत तू म्हणत नाही तोपर्यंत मी दार काढत नाही.
नावीला झाला, संध्याकाळची वेळ आहे, पाऊस यायला लागला, नावीला जाणं म्हणे महाराज एकदाच म्हणतो बरे. महाराज म्हणले एकदाच म्हण, काय म्हणायचं सांगा. महाराज म्हणले राम, दुसरं काहीच म्हणू नको. म्हटलं हा म्हटलं काय म्हटलं तुम्ही म्हणलेलं, काय म्हटलं तो तुम्ही म्हटलात ना तेच म्हटलं. महाराज म्हणले अरे मी म्हटलं ते ऐकलं ना, तू म्हण. नावीला झाला, शेवटी पाऊस यायला लागला म्हणून त्याने एकदाच म्हटलं. हा म्हटलं राम, काढा दार. महाराजांनी दार काढलं. कालांतराने महाराज ज्यानं एकदा राम असं मुखातून उच्चारण केला होता का नाही, त्याचा अंतकाळ जवळ आला आणि तो गतप्राण झाला. आयुष्यात काय केलं होतं त्याने, एकदाच राम असं म्हटला होता. बाकीचं पुस्तक सगळं पापानं भरलं होतं आणि एकदाच एका ठिकाणी फक्त राम म्हटलेलं लिखाण केलं होतं चित्रगुप्ताने. इथं बसलेले, कथेला बसलेले माता भगिनी, पुरुष मंडळी, आपल्या जीवनामध्ये आपण काय काय करतो याचं चित्रीकरण करण्यासाठी कॅमेरे लावलेत. बरं ध्यान ठेवा, आपण लय हुशार माणसं. जिथं कॅमेरा आहे तिथंच व्यवस्थित वागतो आणि जिथं कॅमेरा नाही तिथं बस. पण ध्यान ठेवा, हे पुढचे आता कॅमेरे तुम्हाला दिसायला लागले. हे कॅमेरे हे सगळे डुप्लिकेट आहे. ओरिजिनल कॅमेरे 5 देवानं फिट केलेत. ओरिजिनल 5 कॅमेरे आहेत. ते 5 जण आपलं चित्रीकरण करतात. काही माणसं म्हणतात हा मी केलेलं कोणाच पत्ता लागला नाही, गुन्हा बसर. तू कुठेही जा, कुठेही कोणतंही कर्म कर, त्याचं चित्रीकरण केलं जातं. गुप्त पद्धतीने आपलं चित्रीकरण जो करतो त्याचं नाव आहे चित्रगुप्त. झालं याच. आता त्याला नेण्यासाठी महाराज यमदूतही आले. आता यमदूत त्याला उचलणार, तितक्यात यमराजाने सांगितलं हे याला हात लावू नका, हे साधा नाही, यानं राम म्हटलेला आहे, राम भक्त आहे म्हणे. विष्णू भक्त आले म्हणे आमचं आहे, ते म्हणायला लागले आमचं आहे. अहो म्हणे ना पाप आयुष्यभर केलंय, एकदाच राम म्हटलंय तरी सुद्धा तुम्ही नेणार म्हणे. हो देवाचं नाम तसं आहे, पतित पावन. पतिताला पावन करण्याची क्षमता देवाच्या नामचिंतनात आहे. तुम्ही याला यमपुरीला घेऊन जाऊ शकत नाही. आता हे भांडण मिटवायचं. यमदूत म्हणतात हे गिरायक आमचं आहे आणि विष्णू भक्त म्हणतायत गिरायक आमचं आहे. हो याचं काय नाही निवाडा करायचा म्हणे, कोणाकडे जावं. त्याने सांगितलं चला ब्रह्मदेवाकडे जाऊ. ब्रह्मदेवाकडे नेलं. कोणाला ऐकत आहे ना, कोणाला, शंकर महाराजाला. कोणाला, हा त्या मेलेल्या माणसाला ब्रह्मदेवाकडे नेलं. सांगितलं ब्रह्मदेवा आयुष्यामध्ये यानं कधीच कोणतं कर्म चांगलं केलं नाही, पण आयुष्यात मात्र एकदा त्यांना राम असं म्हटलेलं आहे. आता याला राम या नामचिंतनाची काय फलश्रुती द्यायची ते सांगा. ब्रह्मदेवानी महाराज हात डोक्याला लावले म्हणे याच्या पुण्याची गणना मलाही करता येणार नाही आणि या राम म्हटल्याच्या मोबदल्यात काय द्यावं हे सुद्धा मला कळत नाही म्हणे. मग एका राम म्हणण्याचा पावर बघा, ब्रह्मदेवाचं डोकं सुद्धा बंद पडण्याची ताकद याच्यामध्ये आहे. याला काय द्यावं म्हणे एका नामचिंतनाची फलश्रुती. म्हणे मला तर काही कळत नाही, पण जो सतत देवाचं नामचिंतन घेतो, राम राम म्हणतो, कारण का राम राम हा मंत्र कोणाचा आहे, शिवाचा आहे, त्याच्याकडे चला म्हणे. सगळेजण आले आता त्याला घेऊन. कुठं, कैलास राणा. कैलासावरती गेले. देवादिदेव महादेव काय काम आहे, काही नाही, यानं आयुष्यात सर्व पाप केलंय, एकदाच राम असा म्हटलाय, या रामाची फलश्रुती याला काय द्यायची सांगा, नामचिंतनाची फलश्रुती सांगा. बाकीचं याचं कर्म भरपूर वाईट आहे, त्याला आपल्याला द्यायचंय फल, पण एका रामाचं काय द्यायचं ते देऊन टाका. याला काय द्यायचं सांगा ना. महादेव म्हटले मी फक्त राम राम म्हणतो, एका राम या चिंतनाने काय काय मिळतं मलाही याचं गणित लावता येत नाही म्हणे.
मग ज्याचंच हे नाव आहे त्याच्याकडे चला म्हणे. कोण कोण म्हटले? राम ज्याचं नाव आहे त्या विष्णूकडे चला म्हणे. ते ज्यानं घेतलं होतं का नाही राम नाव, ते थोडं आता आईटबाज वागाय शिकलं. ते म्हटला काहीतरी मामी विशेष आहे हे म्हणूनच इकडे इकडे पळालेत. ते म्हटलं आता कुठं जायचंय? ते म्हणे क्षीरसागराच्या ठिकाणी. ते म्हटला मी येत नाही. आता VIP झालं बघा. मी साधं येत नाही म्हणे चलत. सकाळपासून काय म्हणे, अहो सकाळपासून झोपू दिलं नाही, चला इकडं तिकडे गेलो, ब्रह्मदेवाकडे नेलं, तिथून कैलासावर आणलं, आता पुन्हा इकडं. आपल्याला चलणं होत नाही. ते म्हटले याला नेल्याशिवाय आपलं जमत नाही, काय करावं? ते म्हटला येतो पण चलत येणार नाही, मला उचलून घेऊन चला. पालखी तयार केली, पालखीत बसवलं. कोणाला? खांदेकरी चौकाच्या खांद्यावर बसलं, पालखीमध्ये निघाले. क्षीरसागराच्या ठिकाणी भगवंताशी पलंगावर शेषशाही भगवान निवांत बसले होते आणि झोपल्या ठिकाणी भगवंताची नजर गेली. भगवंत झोपले होते, उठून बसले आणि भगवंताच्या डोक्यात असा विचार आला, ज्या अर्थी मोठा मनुष्य आहे त्या अर्थी पालखीत बसून यायलाय. त्याच्या स्वागतासाठी दोन्ही हात जोडून उभा टाकले विष्णू नारायण. कारण का त्याचा रुबाबाच असा होता, चौकाच्या खांद्यावर बसून आलं होतं पालखीत. आणि खांदेकरी कोण कोण होते माहिती आहे का? शामराव भीमराव नव्हते. खांदेकरी ब्रह्मा, महादेव, यमराज आणि चित्रगुप्त. आता खांदेकरी जर एवढे VIP असतील, मधला माणूस किती VIP असेल विचार करा. आता दोन्ही हात जोडून स्वागतासाठी उभा टाकले होते. आणि जसा तो व्यक्ती जवळ आला, उतरले. सांगा म्हणे हा कोण आहे? ते म्हणे काही नाही, नामधारक आहे. नामधारक असं? बर. पालखीत तुम्ही बसून आणला? देवा म्हणे आम्ही तर याला पालखीत बसून आणलं, तुम्ही सुद्धा स्वागतासाठी उठून आलात ना. विष्णू म्हणले अरे मला असं वाटलं एवढे खांदेकरी विशेष आहेत की मधला किती विशेष असेल म्हणून मी स्वागतासाठी पुढे आलो म्हणे. आणि मग त्या चौघांनी सांगितलं, महाराज आयुष्यात देवा यानं काहीच कधी चांगलं काम केलं नाही, फक्त एकदा राम म्हटलंय. या रामाची याची फलश्रुती काय द्यायची तुम्ही सांगा. विष्णू भगवान म्हटले माझं नाव राम आहे, पण याचा पावर एका नामचिंतनाचा किती आहे मला सुद्धा कळत नाही म्हणे. तुझ्या नामाचा महिमान तुझं नकळे, तुला सुद्धा कळणार नाही, त्याला सुद्धा कळत नाही. मग त्यालाच विचारूत म्हणे. मग त्याला विचारलं. कोणाला? ज्यानं राम म्हटलं होतं का नाही एकदा, त्याला विचारलं, अय बापू काय घ्यायचे ते सांग, तुला काय पाहिजे सांग. एकदा राम म्हटल्याचा काय फलश्रुती पाहिजे सांग, म्हणजे बाकीचे काम आम्हाला करता येईल. ते म्हटला मला काहीच पाहिजे नाही. का पाहिजे नाही? आता घ्यायची काही गरजच शिल्लक राहिली नाही म्हणे. काय गरज शिल्लक राहिली म्हणे? आता VIP देव माझे खांदेकरी झाले, त्यांच्या पालखीमध्ये बसून इथं आलो, देवाचं दर्शन झालं. हाच विष्णू, हाच नारायण बघण्यासाठी संसाराचा त्याग करून हिमालयामध्ये जाऊन बसतात, व्रत वैकल्य अनुष्ठान करतात, तरी सुद्धा त्यांच्या ध्यानामध्ये सुद्धा येत नाही. जगाचा मालक माझ्या पुढे उभा टाकलाय, मला त्याला पाहता येतं आणि त्याच्या सोबत मला बोलता येतं, याच्यापेक्षा दुसराचं मला काय पाहिजे? आणि देवानं सांगितलं आता याला काही देऊ नका. यानं काय जेवढं पाप केलं ते सगळं जळून राख झालं. कारण का ज्यानं माझं नामचिंतन घेतलंय आणि ज्याला माझा स्पर्श झालाय त्याला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. एकदा आयुष्यात राम म्हटला तर त्याचा उद्धार झाला. आपण आयुष्यभर जर त्याच्यासाठी जर महाराज आपण वेळ काढतोय तर देव आपलासा आणि देव आपला मिळाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय भगवान की जय. पण ती साधना करत असताना मात्र ती निष्ठेनं करत चला, आपुलकीनं श्रद्धेनं करत चला. मग आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, निष्ठ परमानंद प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. संसारातल्या गोष्टी तर या नामचिंतना मिळतात. हे सगळं 2 नंबरचं आहे. 1 नंबरचा जगाचा मालक मिळणं हे 1 नंबरचं आहे. काय काय माणसं म्हणतात महाराज नामचिंतन घेतलं तरी आणि नाही घेतलं तरी काही फरक बसत नाही, जेवढं काय मिळणार आहे ते मिळणारच आहे. तुम्ही सांगता महाराज
जे जे लिहिली ललाटी ते न चुके, आपल्या आयुष्यात जे काय घडणार आहे ते बरोबर लिखाण करून ठेवलंय. मग नामचिंतन घेऊन आम्हाला काय मिळणार आहे? काहीच करायचं नाही, निवांत बसून राहायचं. याचा उलट आहे का, तुमच्या नशिबात जेवढं काही भोग आहे प्रारब्धाचा, तो भोग भोगावाच लागतो. पण त्याचा त्रास न होऊ देण्याची क्षमता जर कोणात असेल ते म्हणजे देवाच्या नामचिंतनात आहे. म्हणून कधी कधी बघा, कथेला निघालं, कीर्तनाला निघालं, कधी कधी गाडीचा ॲक्सिडेंट होतो, पण गाडी पलटी खाते, पण याला काही सुद्धा लागत नाही. माणसं म्हणतात मरता मरता वाचला. कानावून कानावून बोला बोला, कानावून काय गेलं म्हणतात? हा, वेळ आली पण कानावून गेली असं म्हणतात का नाही? याचा अर्थ आहे ते चांगल्या कामाला गेलं होतं म्हणून ते बचलं. बरोबर आहे की नाही? यालाच म्हणायचं ते भोग तुमच्या वाट्याला येऊ शकत नाही, पण मुखामध्ये त्याचं नामचिंतन असणं आवश्यक आहे. दुःखातून निवृत्ती, चिंतेतून मुक्ती, भयातून मुक्ती करायची असेल ही साधना करावी लागते. आणि जेवढी साधना मोठी तेवढी फलश्रुती चांगली. कारण का, एवढे मोठे मोठे रोग घालवायचे तर मोठंच औषध लागेल ना. बरोबर आहे का नाही? जेवढा मोठा रोग तेवढं मोठं औषध. तुम्हाला मोठा रोग झाला आणि तुम्ही जर औषध जर महाराज लहान घेत असताल तर तुम्हाला रोगमुक्ती मिळणं शक्य नाही. म्हणून जेवढी मोठी आपली साधना, तेवढं मोठं साध्य, तेवढी मोठी साधना पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये ही साधना महत्वाची गोष्ट आहे. म्हणून इथं साधना करायची. वेदांतशास्त्रामध्ये काही परिभाषा सांगितली. तुम्हाला एखादं साध्य मिळवायचं असेल तर त्याच्या बरोबरीची साधना लागते, आणि त्याच्यावर जर कमी जास्त झालं तर तुम्हाला मिळत नाही काही. साधन अभावात साध्य प्राप्तीर्न भवतु, साधन न्यूनत्वात साध्य प्राप्तीर्न भवतु, साधन भिन्नत्वात साध्य प्राप्तीर्न भवतु, आणि मग साधन समानत्वात साध्य प्राप्तीर्भवतु. म्हणजे साध्य जेवढं तुमचा मोठा असेल तेवढी मोठी साधना लागते. त्याच्यात कमी जास्त झालं जमत नाही. एवढ्या मोठ्या दुःखातून निवृत्ती करायची आहे तेवढी मोठी साधना करावीच लागेल. सूत्र सांगितलं ना मी तुम्हाला आता, साधन न्यूनत्वात साध्य प्राप्तीनं भवतु. आता तेव्हा इथं वृक्ष आहे बघा. आता इथं वृक्ष आहे, एका माणसाने वृक्ष तोडण्याचं ठरवलं. आता आपल्या घराकडे शेतीमध्ये असतात झाडं मोठमोठाले. लिंबाचं झाड तोडायचं ठरवलं आई, तर झाड तोडण्यासाठी काय लागतं? विठ्ठल महाराज काय लागतं? काहीतरी साधना लागतं, साधन लागतं. एक जण म्हटला झाड पाडणार आहे, झाड पाडायचं त्यानं ठरवलं, घरामध्ये गेला, खुरपं घेतलं. खुरपं कळते का? तुळजापूर खुरप माहिती आहे? वा, चांगली गोष्ट आहे. मग ते खुरपं घेतला आणि झाडाला खुरपीत बसला. झाड पडल काय? बोला बोला, झाड पडल? हा, एक दिवस झाड पाडणारा पडल, ते मरल, पण झाड पडणार नाही. का झाड पडणार नाही मावशी? वा, क्या बात है. साधन व्यवस्थित नव्हतं, म्हणजे साधन लहान झालं, साध्य. चला, दुसरं सूत्र आहे, साधन महत्वात साध्य प्राप्तीनं भवतु. म्हणजे साधन जर मोठं झालं आणि साध्य लहान झालं तरी सुद्धा फलश्रुती मिळणं शक्य नाही. एखाद्या माणसाला तहान लागली, तहान लागलेल्या माणसाला मुबलक असलेलं, फुकट असलेलं पाणी महत्वाचं आहे. तृष्णा भागवण्यासाठी फुकट असलेलं पाणी महत्वाचं आहे का महागड असलेलं तूप महत्वाचं आहे? तूप कसं किलो आहे इकडं? 800 रुपये, 1200, 800च आहे का? कोणी म्हणाले 1200, कोणी म्हणाले 800. बरं जाऊ द्या, मधलं सबसिडी देऊ आपण 1000 रुपये. तूप 1000 रुपये किलोच आहे आणि पाणी कसं लिटर आहे? फुकट पण आहे. हा हा, कोण म्हणलं फुकट आहे? हा, काकू फुकट आहे म्हटलं. जे फिल्टरचं वापरते ते मग 10 रुपये लिटर आहे का नाही? साधं पाणी फुकट मिळतं, फिल्टरचं पाणी 10 रुपये लिटर मिळतं. डबल फिल्टरचं 20 रुपये. त्याच्यापेक्षा भारी
क्रिकेटर पेते म्हणून भाऊ, किती किती रुपये लिटरचं पेते म्हणून आपल्याला काय माहित नाही. पाण्याचे प्रकार भरपूर आहे. मी फक्त प्यायचे म्हणालो बरं, पाणी दुसरं नाही. तहान लागलेल्या माणसाला महागड असलेलं तूप देऊन जमत नाही. त्याची तृष्णा भागवण्यासाठी मुबलक असलेलं पाणी त्याला उपयोगी येतं. आणि ते जर तूप दिलं तर त्याची तृष्णा भागणार नाही, तर तृष्णा जास्त वाढल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणतात साधन महत्वात. एक आहे साधन भिन्नत्वात. आपल्याला पाहिजे एक आणि येते पुढं एक. भिन्न साधना झाली काही उपयोगाचं नाही. कथा करायची असेल तर मला गायक, वादक, साऊंड सिस्टीम, ऐकणारे हे सगळे लागतील. कथेमध्ये तबलाच लागेल, शिंतच लागेल, पॅडच लागेल. बरोबर आहे का नाही? इथं ढोलकी जमल काय? जमणार नाही. भिन्न साधना जमणार नाही. आपली साधना, आपलं साध्य एकाच रेषेमध्ये येण्यासाठी त्याला समानत्वाद लागतो. एवढं मोठं दुःख, एवढं मोठं भय घालवण्यासाठी तेवढी मोठी साधना लागते. त्याच्यात कमी जास्त झालं की जमत नाही. आणि शेवटचं सूत्र आहे, साधन अभावात साध्य प्राप्तीनं भवतु. एखादं साध्य तुम्हाला प्राप्त करायचे आणि तिथं साधनाच नसेल तर ते साध्य मिळणं शक्य नाही. तुम्हाला गाणगापूरला काल यायचं होतं. तुम्हाला तुळजापूरहून गाणगापूर येण्यासाठी काय लागतं? गाडी नाम साधन. कोणाची गाडी घरची असेल, कोणाची एसटी आली असेल, आहे का नाही? एसटीनं आलं असतं काही काही आणि त्याचाही लाभ घेतला असेल. कोणाचं वय नसलं सुद्धा 75 केला असेल. केलंय का नाही? आमच्याकडच्या काकूने केलं वय का? वय नसताना 75 केलं तिनं. ते आधार कार्डवर 65 होतं पण तिनं 75 करून घेतलं. कशासाठी? सरकारचा नियम होता 75 वर्षानंतर प्रवास फुकट. तिनं 100 रुपये दिले. महाराज 65चं 75 करून घेतलं. म्हणे महाराज मी आता सगळीकडे मोफत फिरणार. पण तिला काय माहित आहे, 4 महिन्यानं योजना बदलली आणि योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि लाडक्या बहिणीचं वय मर्यादा काय होती? आता आधी किती करून घेतलं होतं? 75. आता 1,500साठी 65 लागतं. केले कर्म झाले, त्याची भोगा आली. पण महाराज एका बाईनं महाराज ते 65चं एक आधार कार्ड करून घेतलं आणि 75 चेक ठेवलं. एसटी मध्ये गेलं, तिच्या तोंडाकडे बघायचं, ते कंडक्टर तिच्या तोंडाकडे बघायचा, कार्डाकडे बघायचा. आणि उलट बाई कळालं तिला हे खोटं आता आहे, कारण का हिचं वय लपत नसतं. तिनं त्याच्याकडे बघितलं की त्याच्याकडेच बघून मोठ्या आवाजात म्हणायचे, माझ्या तोंडाकडे काय बघाला, कार्डाकडे पहा. ऐका, एवढी मोठी साधना आपल्याला करायची आहे, त्याच्यात कमी जास्त झाले की जमत नाही. अभाव असेल साधनाचा मिळत नाही. एसटीचा प्रवास करायचा ही साधन आहे. इथपर्यंत येणं हे तुमचं साध्य आहे. आम्हाला एक दृष्टांत सांगायचे आमचे गुरुजी. एका माणसाला महाराज मुलगा पाहिजे होता. त्यानं देवीकडे गेला. आता आपण तुळजापूरचे आहेत, आपण देवीकडे जाऊ. देवीकडे गेला, देवीची आराधना केली. देवी प्रसन्न झाली, वेळ कमी असल्यामुळे. आणि देवी प्रसन्न झाली आणि देवी म्हटली, भक्ता तुला काय मागायचे ते माग, तुझ्या मी प्रसन्न आहे, काय मागायचे ते माग. त्यानं सांगितलं, आई भवानी तुझ्या कृपेने मला सर्व आहे, सर्व आहे, पण एकच माझ्या जीवनात कमी आहे. काय कमी आहे? काही नाही म्हणे, फक्त मला मुलगा पाहिजे. आईने सांगितलं, जा तथास्तु, तुला मुलगा होईल. त्याला वाटलं घरी आल्या मुलगा मिळेल. ते घरी आलं, बघायला लागलं मुलगाच नाही. 1 महिना वाट पाहिली, 2 महिने वाट पाहिली. पुन्हा म्हणे अरे मुलगा आला नाही. पुन्हा आईकडे आला, पुन्हा आईची आराधना केली. पुन्हा आई प्रसन्न झाली. आई म्हणायला लागली, बाळा काय मागायचे ते माग. पुन्हा म्हणतो, आई मी 2 महिन्याखाली तुला मुलगा मागितला होता, तो मुलगा मिळाला नाही. पुन्हा एकदा मी तुला मुलगाच मागतोय. आई तुळजाभवानी म्हणायला लागली, अरे बापरे म्हणे, तुला मी आशीर्वाद दिला होता मुलगा होईल म्हणून, आणि तुला मुलगा झाला नाही. ते म्हणे, झाला असता तर डबल कशाला आला असतो, झाला नाही म्हणून तर आलो. मग मात्र आईनं असा डोक्याला हात लावला ना, आई विचार करायला लागली, अरे बापरे म्हणे, कलियुगातल्या महाराजांना सहज बोलत तर पोरं व्हायलेत. मी तर जगत जननी जगदंबा भवानी आहे, माझं बोललेलं खोटं व्हायलंय, असं कसं, अवघड आहे म्हणे. आणि मग मात्र त्या देवीनं विचारलं, भक्ता
तुला आशीर्वाद दिला होता, मुलगा झाला नाही. खरं सांग म्हणे तुझं लग्न होऊन किती दिवस झाले? ते म्हणला आणखी सोयरीकच झालं नाही. आता मुलगा कोणाला होईल? मुलगा पाहिजे असेल तर लग्न करावे लागेल. तुम्हाला दुःखातून निवृत्ती करायची असेल तर तुम्हाला नामचिंतन करावं लागेल, त्याचं भजन करावं लागेल, त्याची कथा श्रवण करावी लागेल. आणि त्याची कथा जर नाही श्रवण केली, त्याचं भजन जर नाही श्रवण केलं, तुम्हाला सुद्धा दुःखातून निवृत्ती मिळणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय भगवान की जय. म्हणून त्याचं भजन करायचंय महाराज, म्हणून त्याचं नामचिंतन करायचंय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय भगवान की जय. म्हणून आपल्या जीवनामध्ये ही साधना आपल्याला घडते, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि या क्षेत्रावरती येऊन मौज मजा मनोरंजन करमुकीसाठी इथं यायचं नाही महाराज, इथं साधना करण्यासाठी यायचं. इथं नित्य सेवा करता आली पाहिजे, आपल्याला नामचिंतन करता आलं पाहिजे. आपल्याकडून अन्नदान नाही अन्नदान घडत तर तिथं जे जेवायला बसते त्यांना जरी वाढलं तरी त्याला पुण्य तेवढंच आहे. एखाद्याला जास्त कंबराने त्रास होत असेल, वाढता येत नसेल, तिथं जेवलेत ना तिथले पात्र उचला तेवढंच पुण्य आहे. इथं कथेचा मंडप जरी आपण महाराज मंडप जरी झाडून काढला तरी पुण्य तेवढंच आहे. इथं कथा मंडप जरी झाडला, इथले आसनपट्ट्या जरी उचलल्या, आसनपट्ट्या जरी अंतरण्याचं काम केलं, इथं कथा केली, कीर्तन केलं, तरी सर्वांचं जरी वेगवेगळं काम असलं तरी फलश्रुती मात्र सारखी आहे. जसा विंचू मोठा असू द्या छोटा असू द्या, साक्षात्कार मात्र सारखाच असतो. का 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 छोट्या विंचूनं दंश केला आणि मोठ्या विंचूनं दंश केला, प्रभाव मात्र बस. तसं इथं लहान काम करा मोठं काम करा ते सारखं मिळणार आहे फल. म्हणून गाणगापूर एक महाराज तपस्थली, मी आता सांगितल्याप्रमाणे. म्हणून इथं आराम आयुष नाही, इथं नाही. इथं जेवढी होईल तेवढी साधना. आमची बघा ही महाराज मंडळी आता ही सगळी, आता गणेश महाराज असतील, आमचे अवधूत महाराज असतील, सगळे महाराज इथं आता स्टेजवरती सगळेच आपले. हे कोण्या सप्त्याला बोलून बघा,
चटाया उचलतात का बघा, कोणाला जेवाय वाढतात का बघा. कारण का यांना जेवण्यासाठी बसायला एक पाट असतो, जेवायच्या ताटाला सुद्धा एक पाट असतो. ऐटीत असतं सगळं महाराज. पण इथं मी पकवाजवादक आहे, मी गायक आहे, मी महाराज आहे, अजिबात नाही. इथं आल्यानंतर मी एक स्वामी समर्थ महाराजांचा सेवक आहे, मी एक दत्तप्रभूंचा सेवक आहे, म्हणूनच इथं काम आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. येथे हुतूपण कामा नये, ते घरचा मी हम तमुक ते आपल्या घरी. इथं सगळे समान, इथं कोणी कोणाचा मोठा नाही महाराज, सगळेजण त्याचेच सेवक आहेत. तुम्ही म्हणताल महाराज मी लई VIP, अजिबात नाही. ते VIP घरी, इथं कोणताच VIP जमत नाही महाराज. इथं एकच VIP, त्याचं नाव आहे दत्त महाप्रभू, नरसिंह सरस्वती महाराज, स्वामी समर्थ महाराज, हेच VIP. आणि त्यांच्या दारात आले सगळे भिकारीच, बरोबर आहे का नाही. भिकारी काय फक्त एकच आहे, एक बाहेर मागते आणि एक मध्ये मागते. जो साधा भिकारी आहे तो बाहेर मागतो, रूप आहे. जो VIP भिकारी ते मंदिरात जाऊन म्हणतं देवा सुखी ठेव, ते पण भिक्षाच मागतं, ते पण भिक्षाच मागतं. हे फक्त रुपये मागतं, ते सुख मागतं. याला म्हणायचं हे साधारण भिकारी, ते VIP भिकारी. दुसरं काय फरक नाही त्याच्यामध्ये महाराज. देवाकडे गेलाय मनुष्य, नाही मागितलंय असं नाहीच. मग देवाकडे मागतं म्हणजे आपण सगळेजण भिकारी आहोत, आपण सगळे पामरच आहोत. म्हणून आपण मोठा मी अजिबात डोक्यातून काढून टाका. जेवढं होईल तेवढी साधना करा, जेवढं होईल तेवढं इथं काम करा, जेवढी होईल तेवढी सेवा करा. ही सेवा तुम्ही करा, तुमच्या जीवनामध्ये त्याची फलश्रुती मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. इथं कोणती साधना करा ते मिळतेच महाराज. इथं अनुभव भर प्रत्येकाला आलेले आहेत, अनेकांना अनुभव घेतलेले आहेत. गुरुचरित्र पारायण करत असताना त्याच्यावर श्रद्धा ठेवा. पारायण संपलं, आरती करून आलं, प्रसाद घेतला की पुन्हा कथा. बस, जीवनामध्ये दुसरी साधना आपल्याला करायचीच नाही इथं आल्यानंतर. आणि गाणगापूरमध्ये तेच आहे. इथं प्रत्येक जण साधक येतो तिची साधना करण्यासाठीच येतो, म्हणून आपण साधना करायची. आणि ते गुरुचरित्र पारायण करत असताना आपण वाचलं, त्याच्यामध्ये आपण सुद्धा, तुम्ही सगळ्यांनी वाचलं, मी पण वाचलंय. त्याच्यामध्ये असं लिखाण करून ठेवलंय, त्याच्यात असं सांगितलं नाही हे गुरुचरित्र पारायण केल्यानंतर हीच वस्तू मिळते असं नाही. तुम्ही काहीही मागा ते मिळते. कारण का तो ग्रंथ साधारण नाही. त्या ग्रंथाकडे पाहत असताना ग्रंथ म्हणून पाहू नका, त्याच्याकडे साक्षात दत्त भगवंत आहेत असं म्हणून त्याच्याकडे पहा. त्या ग्रंथाकडे पाहत असताना श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा अवतार आहे, हे वाङ्मयीन मूर्ती आहे म्हणून त्याच्याकडे पहा. नरसिंह सरस्वतींचा अवतार आहे म्हणून त्याच्याकडे पहा. इथं पुत्र नसेल पुत्र मिळतो, संपत्ती नसेल संपत्ती मिळते, रोगातून मुक्ती मिळते, यातना संकट ते सगळं निवृत्त होते. या ग्रंथाचं हे महात्म्य आहे, या चरित्राचं हे महात्म्य आहे. आणि आपण आरतीला गेल्यानंतर आपण पाहतो किती काय काय संकट कोणाकडे आहे ते पाहिले ना. अहो पाहताना अंगावर काटे येतात. आरतीला जे जे गेले ते त्यांना विचारा, आपण जातो. ती काय पद्धत असते का महाराज? ते काय असं सुकाणं जात नाही, त्यांच्या पाठीमागे काहीतरी व्याधन आहेत, काही संकट आहे. आणि असलं कोणी त्रास कोणाला देऊ नये महाराज. आपल्याकडे एखादं ज्ञान असेल तर त्या ज्ञानापासून दुसऱ्याला सुख मिळेल आणि ते ज्ञान दुसऱ्याच्या हितासाठी उपयोगाला येईल असं ज्ञान माणसानं कमवलं पाहिजे. त्या ज्ञानापासून दुसऱ्याचा जर महाराज ऱ्हास होत असेल, त्या ज्ञानापासून दुसऱ्या त्रास मिळत असेल, तसलं ज्ञान सुद्धा घेऊन काही कामाचं नाही. बघितलं ना ते अलीकडे एक लहान लेकरू, आमचे राहुल महाराज म्हणले महाराज 6 वर्षाचं लेकरू आहे म्हणे. किती त्रास आहे त्या 6 वर्षाच्या लेकराला. काय कळतं? घरचं कळतं का बाहेरचं कळतं? अजिबात कळत नाही. तरी सुद्धा त्याच्या पाठीमागे एवढी व्याधी आहे. आणि एवढ्या व्याधीतून निवृत्त होण्याचं ठिकाण म्हणजे गाणगापूर आहे. म्हणून निर्गुण पादुका आहे तिथे. म्हणून त्या निर्गुण पादुकेचं आपण नित्य दर्शन, नित्य आरती, नित्य सेवा करणं हे आपलं काम आहे. ही साधना आपण महाराज 3 दिवसाची ही साधना आपल्याला करायची आहे आणि 4थ्या दिवशी आपल्याला फलश्रुती मिळायची आहे. त्याच्यात पहिला दिवस आपण आज पाहिलेला आहे. म्हणून जेवढी होईल तेवढं आपण इथं आपल्या जीवनामध्ये जेवढी होईल तेवढी साधना करत राहा. ती फलश्रुती प्रत्येकाला मिळणार आहे. म्हणून मी आता सांगितल्याप्रमाणे ज्याला जे घडतं ते अन्नदान करा. पंग सर्व होत नसेल, नाश्ता होत नसेल, पत्रवाळ्या, पाणी, जेवढं होईल तेवढं. आणि इथं
काहीतरी दान दिलं पाहिजे. त्यातल्या त्यात हे पक्ष पितृपक्षी आहे. पितृपक्षामध्ये अन्नदान करणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता भगिनी, जीवनामध्ये तुमच्या संकट येतात, दारिद्र्य येतं, घरी संपत्ती टिकत नाही. याचं कारण आहे प्रत्येकाच्या घरामध्ये पितृदोष असतोच. पितृ ऋणातून मुक्ती मिळवण्यासाठी हे गुरुचरित्र पारायण आहे. म्हणून इथं अन्नदान आहे बघा. म्हणून आपण वाटप करत राहा जेवढं घडतं तेवढं. काही घरी पैसा असतो, सर्व ते आमच्या एखाद्या महाराजाकडे हात दाखवतात किंवा त्यांची जन्मकुंडली दाखवतात, त्यावेळी ती पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की त्यांच्या घरी पितृदोष लागलेला असतो. आणि त्या पितृदोषातून मुक्तीसाठी मग नारायण नागबली करावी लागते, त्रिपिंडी करावी लागते. बरोबर आहे का नाही? ते पितृ संतुष्ट होणं ही महत्वाची गोष्ट आहे. पितृ संतुष्ट झाले पाहिजे. एक उपाय सांगतो. आता तुम्हाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही व्याधी आहेच, कोणती ना कोणती व्याधी आहे. लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला प्रत्येकाला करणंही तर शक्य आहे. या पंधरवड्यामध्ये आपल्या पूर्वजांना शांत करण्यासाठी आपण हरभऱ्याची डाळ आणि थोडा गूळ आपण दान देऊन टाकायचं. त्याच्यामुळे थोडी शांती होते. पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी एक चपाती, त्याच्यावर खीर, त्याच्यावर एक गुळाचा खडा, हे सर्व मिळून जर आपण जर कोणत्याही एक दिवशी या 15 दिवसातून जर हे गाईला जर महाराज घास चारला तर पितृसंतुष्टी होते. ज्याच्या पाठीमागे काळ सर्पदोष लागलेला आहे, पितृदोष सांगितलेला आहे, तुम्हाला नारायण नागबळी सांगितलेली आहे, तिरपिंडी करायला सांगितले, पण तुमच्याकडे वेळ नाही, तुमच्याकडे पैसा नाही, आणि आता तर आपल्याला त्रास होतोय, त्याच्यावर एक प्राथमिक उपचार एवढा सांगतो. लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला तिथं जाणं, 10,000 रुपये खर्च करणं शक्य नाही, आता सध्या अडचणी आहेत. मग एकच काम करा, इथून गेलं ना, अमावस्याच्या दिवशी बेलाचं फळ घ्यायचं, घरी आणून ठेवायचं. बेलाचं फळ अमावस्येच्या दिवशी ते थोडं कट करायचं, आतला रस बाहेर काढायचा, आतला गर असतो ना तो बाहेर काढून टाकायचा. गव्हाची कणिक तयार करायची, त्या कणिकीमध्ये कुंकू टाकायचं, ती लालसर करायची कणिक, आणि त्या बेलाच्या फळामध्ये ती कणिक भरायची. लाल वस्त्र घ्यायचं, लाल वस्त्रामध्ये ते फळ बांधायचं. आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा हात त्या फळाला लावायचा, घराच्या भोवती त्याला फिरवायचं. हे अमावस्येच्या दिवशी करायचं. सकाळी 10:30 ते 11:30 या 1 तासामध्ये करायचं. आणि हे फळ घरामध्ये सर्व व्यक्तींनी त्याचं दर्शन घेऊन, त्याला स्पर्श करून, घराभोवती फिरवून, जर पिंपळाच्या झाडाखाली जर ते नेऊन जर फळ पुरवलं आणि तिथं दिवा लावून जर आपण घराकडे आलात तर तुमच्या घरचा पितृदोष निवृत्त झाला. हे लिहून घ्या. निवृत्त होतो, त्याच्यातून तुम्हाला संतुष्टी मिळेल. अमावस्येच्या दिवशी करायचं, रात्री नाही बरं, सकाळी 10:30 ते 11:30 या वेळेमध्ये. हे साधा उपाय आहे, करून बघा. जीवनामध्ये सर्वात मोठा आशीर्वाद लागतो तो पूर्वजांचा. ज्यांना हे मान्य नाही, सध्या म्हणतात महाराज त्याला काय मानायचंय, त्याला काय म्हणायचंय. अरे तू जरी मानित नसला, पित्रांचा दोष जर महाराज लागला आणि पित्रांचा जर तुम्हाला जर शाप लागला तर त्या कुळामध्ये त्याच्या 5व्या पिढीला तरी नाही तर 3ऱ्या पिढीला तरी जर जास्तच काही पुण्य केलं असेल एखाद्या पिढीमध्ये तर 5व्या पिढीला तरी पूर्वज नाराज झालेले असतात. आणि त्याच पिढीमध्ये मतिमंद, आंधळे, पांगळे, लंगडे अशी मुलं जन्माला येतात. हे का, याचं कारण सांगतं महाराज शिवमहापुराण सुद्धा सांगतं. याचं कारण आहे पूर्वज त्यांच्यावर संतुष्ट झाले नसतात, त्या पूर्वजांचा शाप असतो, म्हणून ते अशी महाराज जन्माला येत असतात. म्हणून ते पूर्वज संतुष्ट होण्यासाठी, पूर्वजांचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांच्या ऋणातून मुक्ती मिळण्यासाठी या गाणगापूर क्षेत्री आपण ती साधना करा. इथं अन्नदान करा, इथं दान द्या, इथं सेवा करा, आणि त्याच्यातून महाराज त्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि जीवनामध्ये सुख आणि समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त करून घ्या. ही म्हणून अशी पवित्र भूमी आहे. म्हणून जेवढं होईल तेवढं आपण ज्ञानदान, अन्नदान साधना करायची आहे. आज कथेचा पहिला दिवस आहे, जास्त वेळ झालेला आहे. आता लगेच प्रवचन आहे, लगेच हरिपाठ आहे, लगेच इथं 7:30ला नरसिंह सरस्वतीची आरती आहे, आणि आरती झाली की लगेच पुन्हा आणखी संध्याकाळी कीर्तन आहे. म्हणून आपण सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती. या ठिकाणी शेवटचं गोड असं भजन होईल आणि आरती होईल आणि सांगता होईल.
देवदत्ता 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 दत्ता देवदत्ता दत्ता देवदत्ता दत्ता देवा दत्ता दत्ता देवदत्ता दत्ता अवधूता देवदत्ता देवा दत्ता देवदत्ता देवा दत्ता 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 देवा देवा दत्ता दत्ता देवा देवा काही वाजवा सगळेजण देवदत्ता देवा दत्ता 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 हे अवधूता
देवा